स्टार्ट करून पोल स्टार्ट झालेली आहे. आता सध्या टोटल किलोमीटर्स झालेत 449.7. दादा आलाय बाय करायला. मिली आवडली, मिलीचा दंगा चालू आहे. सो निघतोय आता आम्ही इथून जळगाव मधून. हर हर महादेव. बाय बाय, परत या. सो दादाच्या घरामधून आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडून आम्ही डायरेक्टली जळगावचा जो बायपास आहे त्या बायपासला लागलोय. आणि आता इथून आम्हाला ओंकारेश्वरचं जे अंतर दाखवतोय ते साधारण 203 किलोमीटर दाखवतोय. आणि त्यासाठी 5 तास लागतील असं गुगल आंटी सांगते आम्हाला. सो बघूया. मिली आणि आरती आत्ताच्याच पुढे आलेत. मिली काय मागे बसायला तयार नाहीये. सो इस बेचारे का कोई कसूर नहीं. लेट्स गो टू ओंकारेश्वर. स्टे ट्यून गाईज. सो बुरहानपूर पासून आपण बरंच पुढे आलोय. रस्ता खूप खराब लागला इथं. मिलीच्या तर डोळ्यावरती इतकी झोप आली, पण मिली काय झोपायचं नाव घेत नाहीये. बघा तुम्ही आगाव पोगी. सो आम्ही इथं थांबतोय आता जेवायसाठी हॉटेल रनवे. गाडीला पार्किंग जरा बघतो सावलीत भेटते का आपल्या, कारण गाडी खूप चालली आहे. खाली बघ उतरायचं. सो आमचं जेवण झालंय आता. आम्ही जेवण करून बरंच आता पुढे आलोय. जस्ट एक मागच्या सीट वरती आम्ही मिलीला असं बेड केलं. इथं हे सोफ्याचं कुशन टाकलं इथं. आणि मिलीची नाटकी बघा. मिली कशा रडते बघा बघा. नटंकी मिली, नटंकी मिली. काय झालं मिलीला? बघू मला सांग इकडं. मिने, मिली सांग ना काय झालं. सो जस्ट आम्ही सनावत गावातून बाहेर पडलोय. इथून ओंकारेश्वर साधारण एक 11 किलोमीटर दाखवतोय. सो इतकं ट्रॅफिक होतं त्या सनवादमध्ये. जिथं रेल्वेचं ट्रॅक क्रॉस करावा लागतो, खूप ट्रॅफिक होतं. हेवी व्हेकल्स असल्यामुळं तर ते काय लवकर हालत नव्हत्या. आणि लोकल पब्लिक तर काय कसंही गाड्या घुसवते, 4 व्हीलर असू दे किंवा 2 व्हीलर असू दे. सो त्यामुळं तर इथं वेळ झाला आम्हाला. आता निघालोय आम्ही ओंकारेश्वरच्या दिशेने. एक 15 ते 20 मिनिटं लागतील पोचायला असं दिसतंय. अजून 23 मिनिटं सॉरी. सो स्टे ट्यून. बाय. सो जस्ट पोचलोय आता आम्ही ओंकारेश्वरच्या इथे. सो जस्ट आम्ही प्रसाद घेतला आणि प्रसाद घेऊन आता चाललोय नर्मदा नदीच्या ब्रिजवरून क्रॉस करून चाललोय पुढे आम्ही ओंकारेश्वरच्या दिशेने. सो संध्याकाळ होत आलेली आहे. 5 वाजून गेलेत. आम्हाला थोडा लेट झालाय पोचायला, सॉरी. आणि हा सुंदर असा दृश्य तुम्ही बघू शकता. फायनली वी आर इन ओंकारेश्वर. पोचलोय आम्ही. जस्ट हा पहिला नजारा. आणि आता दर्शनासाठी चाललोय. आधी बुकिंग करावं लागतं दर्शनासाठी. VIP पास पाहिजे असेल तर. आम्ही तसं चालू आहे. सो आम्हाला आता नाही भेटलेलं VIP बुकिंग. सो आता चाललो आहे आम्ही आंघोळीसाठी आणि तसंच दर्शनाला उभं राहणार आहे. चलो. मेघलकन्यायै नमः. राजराजेश्वर्यै नमः. प्रार्थयामि नमस्करोमि. राजत वीणा वादयति मैया वीणा वादयति. झुमकत 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 जननन 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 पुरवती अमरकंडन विराज. नर्मदा नदीची आम्ही आरती बघितली आणि आता आम्ही चाललोय ओंकारेश्वरच्या दर्शनाला. सो गर्दी खूप आहे. बघूयात. मिली आहे माझ्यासोबत आणि आरती इथे माझ्या मागून मागून. आरती दमलेली आहे. चांगलंच दमलेली आहे आरती. सो गाईज खूप गर्दी आहे इथं.
आता बहुतेक आरती सोडले इथं पटकन जायचं. मिली काय करते? जय वापस. जय तू बोल. जय महादेव. जय. चलो हल हल महादेव. नहीं थोड़ा बैल दे देना भैया. बेल थोड़ा रखना. हाँ हाँ ना. नमो पार्वती पते हर हर महादेव. मामलेश्वर मंदिरला पोहोचलोय आम्ही. खूप गर्दी आहे. मंदिर आहे. मिली इकडे खेळण्यात बिझी झाली आहे तिच्या फ्रेंड सोबत. पण नवीन नवीन फ्रेंड्स आहेत मिलीचे. आम्ही इथं मामलेश्वर मंदिरला आलोय. दर्शन तर काय खूप गर्दी आहे. 9 वाजलेत. सो त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. बाहेरून दर्शन घेण्यासाठी तुम्हाला या साईडला इथं एक नंदी दिसेल. नंदीच्या इथून तुम्ही मूर्ती खरं दिसणार नाही, पिंड दिसत नाही महादेवाची, बट तुम्ही दर्शन तर घेऊ शकता. हर हर महादेव. सो इथून आता आम्ही प्लॅन करतो इंदोरला जायचा. सो बघूयात काय डिसिजन होते. आरतीला अजून विचारायचं आहे काय करायचं ते. आरती काय करायचं आहे? निघायचं आहे का? ओके लेट्स गो. आम्ही आता सध्या इथूनच आलो. इथं कोणाला जरी विचारलात ना तुम्ही बाबा मामलेश्वर मंदिर वगैरे कुठे आहे, कोणी सांगत नाही. पण जर तुम्हाला जायचं असेल तर इथं विष्णूजींचं एक मंदिर आहे विष्णूचं. त्या मंदिरापासून इथं राईटला ना एक जिना जातो आत खाली, किंवा सरळ जाऊन परत तुम्ही इथून राईटला जाऊ शकता मामलेश्वर मंदिरकडं. आणि हे आता आहे विष्णू मंदिर. आम्ही आता चाललो विष्णू मंदिरला. इथं मिली आणि आरती थांबली आहे. वाजलेले आहेत 9:30 पावणे 10. सो लवकर जायचं आता आम्हाला इथून. चलो लेट्स गो. सो मित्रांनो, जस्ट आमचं ओंकारेश्वर आणि मामलेश्वर असे दोन्ही दर्शन झालेले आहेत. आणि आत्ता जस्ट आम्ही गाडीत येऊन बसलोय. पाय आरतीचे खूप बघतायत, कारण आरतीचे आणि माझे चप्पल आहेत ना, दोघांचे चप्पल हरवलेत. सो आम्ही आता जस्ट अनवाणी चालत इथं फिरलोय ओंकारेश्वर मध्ये. आता जस्ट आलोय गाडीमध्ये. आरतीनं पहिल्यांदा पाय धुवून घेतले तिचे. सो आता बघूयात काय करायचंय. आता इथून इंदोरला जायचं आहे का उज्जैनला डायरेक्टली जायचं आहे. सो बघूयात कसा प्लॅन आहे. सो ओंकारेश्वरला आम्ही पोहोचल्यानंतर गाडीचं टोटल रनिंग झालेलं आहे 657.6. सो इतकं रनिंग झालेलं आहे. सो हे जळगाव पासून बघायला पाहिजे होतं किती किलोमीटर्स आहे. काय मिली? मिली काय करते? मिली काय करते? मिली हाय कर. हाय मिली. हा आमच्या मिलीचा जोजो आहे. मिली हाय परत से. हाय से. परत बोल. इकडे बघून इकडे बघून हाय म्हण ना. ठीक. सो आम्ही एक हॉटेल बुक केलेलं आहे रॉयल इन म्हणून. सो आय थिंक हेच आहे लेफ्ट साईडला. सो बघूयात आता आपण. हॉटेल तर छान आहे. आम्ही कॉन्टॅक्ट केला होता यांना. आणि रूम सुद्धा आम्हाला वाव ॲम्बिशन तर बघा तुम्ही, मस्तच हॉटेल आहे. या हॉटेलला आम्ही थांबलोय. हॉटेल रॉयल इन बघू शकता तुम्ही इकडं. आणि हा त्याचा आहे हा नजारा. गाडी आम्ही लावली आमची इथे. आमच्यासोबत हे भैया आलेच. काय नाव भैया? नाम क्या भैया? राज गोलकर भैया. ये हम एक मदद करेंगे सामान उठाने को. ये हमारी गाड़ी लगी है. सो लेट्स गो.
ॲम्बिशन तर खूप छान आहे. हे भैया असतं तिथं. भैया आपका नाम? अभिषेक भैया. आपका थोड़ा इन्फॉर्मेशन बताओ होटल का. यहाँ रूम कितने पे मिलता है, कितने स्टार्टिंग में है? 2000 से स्टार्ट है सर. एसी एसी और नॉन एसी? नॉन एसी रहता है 12. ओके. भैया को आप कांटेक्ट करो, मैं इनका नंबर और नाम डिस्क्रिप्शन में डाल देता हूँ. एम्बिशन तो बहुत अच्छा है. आपका रेस्टोरेंट भैया यहाँ पे है ना अंदर? रेस्टोरेंट भी है 11:30 बजे तक. ओके, थैंक यू. ट्राय करते सूपला तिच्यात चमच्यात घ्यायला, पण सूप काय यायला तयार नाही. सूप म्हणते मी काय येणार नाही, तू सांगतेस मला, तरी पण मिली काय ऐकत नाही. कुठे काय करते? मम्मम करते. कुठे आहे? चल चल चिवकडे चल. आता भेटू उद्या. गुड नाईट.